एवढं क्रिटिकल टायमिंग आहे ना ह्याचं की ह्याच्या क्रँकशाफ्टला कुठंही की नाही आहे आणि कॅमशॉफ्टलाही कुठं की नाही आहे. पण जर हे टूल चला तर आज शिकूया आपण फोर्ड एस्पायरचं टायमिंग कसं आहे. 3 वर्षापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता यूट्यूबवर, आसिफ भाईनी बनवला होता तो, आणि चांगला प्रतिसाद होता त्याला. त्यावेळी यूट्यूबला मी जास्त काम करत नव्हतो, फेसबुकला काम करता करता आता यूट्यूब परत चालू केले. फोर्ड एस्पायर पेट्रोल इंजिन आहे आणि ते आता ओव्हरऑल केलं आहे, आपण करायला लागलो आहे, असेंब्ली करायला लागलो आहे. बघूया की त्याचं टायमिंग कसं असते आणि त्याला टूल कुठलं वापरतो आहे आपण. टूल जर असेल तुमच्याकडं तर काम करणं खूप सोपं आहे. इंटरनेटवरती भरपूरसे व्हिडिओ आहेत त्याच्याबद्दल, पण ते हिंदीमध्ये आहेत, इंग्लिशमध्ये आहेत. मराठीमध्ये पहिलाच व्हिडिओ आहे हा, आणि आपण बघूया की त्याचं टायमिंग कसं लागते आणि इंजिन असेंबल कसं होतं ते. एवढं क्रिटिकल टायमिंग आहे ना ह्याचं की ह्याच्या क्रँकशाफ्टला कुठंही की नाही आहे आणि कॅमशॉफ्टलाही कुठं की नाही आहे. पण जर हे टूल तुमच्याजवळ असेल तर तुम्ही अगदी सहज तुम्ही टायमिंग लावू शकताय. तर हे टूल कसं वापरलं जातं आणि काय काय करता येतं आणि कसं कसं करावं सविस्तर डिटेलमध्ये समजावून सांगूया. फोर्ड एस्पायरच्या इंजिनसाठी सगळं क्लिनिंग झालेलं आहे. नटबोल्ट सगळी अशी व्यवस्थित सेपरेट आसिफ भाईने केलीत. आता शिकूयाही आणि इंजिनही जोडूया आणि पूर्ण व्हिडिओ पहा, नक्की तुमच्या लक्षात येईल की हे इंजिन कसं असतं आणि याचं टायमिंग कसं असतं आणि काय चूक करतात लोक ज्याच्यामुळं इंजिन टायमिंग व्यवस्थित लागत नाही. मार्कही दाखवतो, सगळ्या जागाही दाखवतो आणि टूल कसं वापरायचं आहे तेही दाखवतो. मॅन्युअल ट्रान्समिशन जर असेल ना तर थोडं सोपं होतं, पण ज्या वेळेला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असतं तर हा ब्लॉक आणि ऑटो ट्रान्समिशनची बोल्ट ही बघा, इथून ही सुट्टी करून इथून कन्व्हर्टर बाहेर जातो. मॅगॅट्रॉन म्हणा, टॉक कन्व्हर्टर म्हणा, काही म्हणा तुम्ही. आता अजून टायमिंगकडे गेलेलो नाही आपण. सुरुवात क्रँकपासून होते. तो एक बोल्ट असतो, एक होल असतो, दाखवतो कुठं असतो. आणि ॲस्पायरला इकोस्पोर्टला दोघांना सहसा सेमच येतं, थोडासा सीसीचा फरक असतो. आता वॉटरपंप फिटिंग होईल त्यानंतर बघूया टायमिंग कसं आहे त्याचं. आता पाहूया इकोस्पोर्टचं टायमिंग टूल कसं वापरायचं आहे. कॅमशॉफ्ट इंटेकचा आणि एक्झॉस्टचा दोन्हीचे हे कान जे आहेत ना ते एकाच बाजूला पाहिजेत आपल्याला. बघा तुम्ही व्यवस्थित. आणि ही पट्टी इथं लॉक होते. आता याच्या पुढं क्रँक टॉप पिस्टनला लॉक जर करायचा असेल, एक मिनिट मी जरा लाईट लावतो. हे बघा, इथं एक बोल्ट आहे आणि हा बोल्ट क्लॉकवाईज फिरवल्यानंतर पिस्टन TDCला आला की या बोल्टवरती क्रँक लॉक होतो. आता लक्ष द्या, क्लॉकवाईज इंजिन फिरवल्यानंतर लॉक झालं पाहिजे, नाहीतर उलटं लॉक झालं तरीही ते चालणार नाही आहे. याच्या पुढे जायचं आहे आणि हे टूल इथं बसते, या दोन्ही पुलीला लॉक करते. आता इंटेक आणि एक्झॉस्टचे हे जे मार्क्स आहेत इथं हे आपलं लॉक बसलं पाहिजे. क्रँकला की नाही आहे त्यामुळे हे व्हील फ्री फिरते. लक्ष द्या, हे व्हील बसवली, ही 2 लॉक केलं आपण, पाठीमागं लॉक केलं, बेल्ट चढवायचा आहे. टेन्शनरला इथं एक टूल किटमध्ये एक पिन आल्या, ती पिन काढली, बेल्ट टाईट होतो. इथूनही बेल्ट टाईट झाला पाहिजे आणि इथंही बेल्ट टाईट झाला पाहिजे. आणि जोपर्यंत हे टायमिंग परफेक्ट होत नाही, हे बोल्ट लूज ठेवलेले आहेत. हे बघा, हे आपल्याला नंतर टाईट करायचे आहेत. जर आपण अगोदर टाईट केले तर शक्यता आहे की हा बेल्ट लूज असू शकतो. सोपं टायमिंग आहे फोर्ड इकोस्पोर्टचं, जर टूल असेल तर. जर टूल नसेल तर मग आपण 1 नंबरचा प्लग काढून पिस्टन टॉप घेऊन TDC घेऊ शकतो आहे. इथं एखादा बोल्ट आपण त्याला वापरू शकतो ज्याने क्रँक लॉक होईल. फक्त क्लॉकवाईज लॉक होतो, अँटी क्लॉकवाईज लॉक होत नाही. टेन्शनरला जेवढं त्यांनी प्रमाण दिले त्या हिशोबानंच बेल्ट टाईट केला पाहिजे. जास्त बेल्ट टाईट करून चालत नाही आहे. झालं, एवढं सोपं टायमिंग आहे, झालेलं आहे. आणि टूल किट जर असेल तर खरोखर फार सुंदर टायमिंग लागतं. आता बसूया आणि गाडी चालू करूया, त्यानंतर आपण डिस्कस करू.